नमस्कार। तर आज हा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की आमचा 2002 वर्षाचा 10वी वर्ग मित्रांचा गेट टुगेदर होणार आहे आणि हा विषय निघला असता तर मला 2 शब्द सुचले आणि मी हे शब्द एक कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो। तर विषय असा आहे की मी एक अपयशी विद्यार्थी आणि ज्यावेळेस अपयशी विद्यार्थ्याला वर्ग शिक्षक भेटतात त्या वर्ग शिक्षकाला तो अपयशी विद्यार्थी आपल्या भावना या कवितेच्या माध्यमातून कसा मांडतो तर ही कविता मी आपल्या समोर सादर करतो आणि कवितेचं शीर्षक आहे वेळेचे महत्त्व। तर मी कविता आपल्या समोर सादर करतो। कवितेला सुरुवात करतो। तर सर, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शाळेत शिकत असताना मला कधी कळालेच नाही आणि त्यामुळे माझं मन अभ्यासाकडे कधी वळालेच नाही आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, मला कधी कळालेच नाही। सर, तुमच्या छडीचा स्पर्श या शरीराऐवजी मनावर कधी झालाच नाही, तुमच्या पोट तिडकीने शिकवण्याकडे कधी माझं मन वळालेच नाही आणि तुम्ही वाटलेला ज्ञानाचा खजिना मी माझ्या पदरात कधी पाडून घेतलाच नाही आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शाळेत शिकत असताना मला कधी कळालेच नाही आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शाळेत शिकत असताना मला कधी कळालेच नाही। सर, माझ्या आई वडिलांची हालाकीची परिस्थिती, काबाड कष्ट करून त्यांनी माझ्या शिक्षणाचा खर्च पुरवला, पण मला त्यांच्या कष्टाची कधी जाणीवच झाली नाही आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शाळेत शिकत असताना मला कधी कळालेच नाही आणि शाळेत शिकत असताना मला कधी कळालेच नाही। सर, ज्यावेळेस आता सणासुदीचा वार असतो आणि ज्यावेळेस माझे वर्ग मित्र सुटाफुटात येतात त्यांना पाहून माझा जीव जळतो आहे, पण मित्रांनो, हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे। मला तुमच्यावानी पुढील भविष्याची कधी जाणीवच झाली नाही आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शाळेत शिकत असताना मला कधी कळालेच नाही आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शाळेत शिकत असताना मला कधी कळालेच नाही। तर सर, या कवितेचं आता हे शेवटचं कडवं आताची माझी परिस्थिती काय आहे तर सर, आता परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी रोज वनवन फिरतो आहे, 2 पैसे कसे मिळतील याचा विचार करतो आहे। तर तरुण मुलांनो, वेळीच सावधान व्हा। तर या उन्हाळपणामध्ये कधी वेळ निघून गेला कळालेच नाही आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शाळेत शिकत असताना मला कधी कळालेच नाही आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शाळेत शिकत असताना मला कधी कळालेच नाही।